शासनाकडे आमच्या मागण्या ह्याच आहेत की शासनानं सरकार स्थापन करण्यापूर्वी जी त्यांनी घोषणा दिली त्या घोषणेचा विसर सरकारला पडला आहे. शासनानं अपंगाची पेन्शन 6,000 करायची होती, पण 6,000 पेन्शन झाली नाही. महिलांचा जो पेन्शन आहे, महिलांना जे 1,500 रुपये देतात ते आता 2,100 रुपये केले त्यांनी, एक 6 महिन्यात केलं. आणि अपंग बांधव 72 वर्ष झालं, 72 वर्षात अपंगांना पेन्शन फक्त आता 1,500 रुपये झाली आहे. असं का भावा? दुसरा मुद्दा असा की अपंगांना कुठल्या योजना तळागाळापर्यंत मिळाल्या त्या. तिसरा मुद्दा, अपंगाचं घरकुल इथं 1,10,000 रुपये आणि सिटीमध्ये 3.5 लाख रुपये. असला कसला फरक? हा, सिटीमध्ये देखील माणसं राहते ती आणि ग्रामीण भागामध्ये माणसं राहते ती, एवढा कसा बदल? तिसरा मुद्दा, सरकारनं जाहीर सभेत सांगितलं होतं शेतबारा कोरा कोरा कोरा. शेतबाराचा कोरा कोरा अजून झालेला नाही. त्या सरकारला विसर पडली, विसर आता त्याच्या लक्षात यावं सरकारच्या, म्हणून आम्ही आता हे आंदोलन केलेलं आहे. आमच्या एवढ्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत, नाहीतर येणारी भविष्यात आम्ही विदाऊट कुणाला आम्ही परमिशन बी घेणार नाही, काहीच नाही. डायरेक्ट जाहीरपणे सांगतो आत्ता आंदोलन अचानक करणार. बच्चू भाऊंनी रात्रीच्या 12 वाजता राज्यपालावरती केलेलं आंदोलन आणि त्या स्टाईलने आम्ही इथं आंदोलन करणार रात्रीच्या 12 वाजता. बच्चू आता आपण पाहतोय खूप उशीर झाला आहे, 8:30 वाजलेले. एवढा उशीर असताना तुम्ही आता नक्की कुणाला भेटण्यासाठी आला? आमदार साहेबांना भेटायला आलतो आम्ही. आमदार साहेबांचा निधी जो आहे 5% दिव्यांग बांधवने आजपर्यंत कोणी वाटला नाही आणि इथून पुढे वाटावं यासाठी सांगितले. ह्या सरकारने देखील आमदारांना तो निधी देताय कशाला? जे वाटत नाहीत आमदार त्यांना देताय कशाला तुम्ही 5% निधी? गेली 35 वर्ष झाले. जो आमचा 2016चा कायदा निघालाय, आमदारांनी 5% निधी वाटला पाहिजे. का वाटला नाही त्यांनी? अजून वाटला पाहिजे ना त्यांनी 5%. आणि शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं नाही त्यांनी. आमदार भेटले होते तुम्हाला? 4-5 वेळा त्यांना निवेदन देऊन कंटाळा आला आम्हाला. अजून किती देते त्यांना? केराची टोपरी केली आमच्या त्या निवेदनाची, देऊन कंटाळा आला आम्हाला. तुमच्या मागण्या जर मान्य नाही झालं तर तुमची पुढची मागणी काय? आंदोलन आमच्या त्या मागण्या मान्य नाही झाल्या ना तर आमदारांच्या घराला घेरावर टाकणार आम्ही. ती बी रात्रीच्या 12 वाजता टाकणार मग, आणि ते बी न सांगता कोणाला. अजून काय म्हणणं? शेतकऱ्याचं कर्ज माफ कसल्या परिस्थितीत माफ झालंच पाहिजे. शेतकऱ्याचा 7-12 कोरा कोरा झालाच पाहिजे, एवढीच मोठी मागणी आमची. अपंग बांधवांच्या तुमच्या काय मागण्या आहेत? अपंग बांधवांच्या सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे आमची पेन्शन 6,000 झाली पाहिजे. घरकुल प्रत्येकाला मिळालं पाहिजे. विनाट घरकुल योजना पाहिजे. विनाट घरकुल योजना, ज्याला जागा नाही त्याला देखील घरकुल बांधून दिलं पाहिजे शासनानं. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की सरकारने विधानसभेपूर्वी त्यांच्या जाहीरनामा जाहीर केला, तर आता तुम्ही म्हणता की शेतकऱ्याचं कर्जमाफ करायला सरकारची अशी परिस्थिती नाही आहे, सरकारच्या तिजोरीवर तुटवडा आहे. जर यापूर्वी पण तुम्ही सत्तेत होता, जर तुम्हाला माहीत होतं की आपल्या तिजोरीवर तुटवडा आहे आणि भविष्यात आपण जर निवडून आलो तर आपण हा जाहीरनामा घोषित करतोय, जर तुमच्याकडं तुमच्या तिजोरीत पैसाच नव्हता तर तुम्ही कोणत्या बेसवर शेतकऱ्याची कर्जमाफी करू ही जाहीरनाम्यात त्यांनी घोषणा केली. जर तुमच्याच्याने जाहीरनामा केलेला पूर्ण होत नसेल तर तुम्हाला जाहीरनामा देण्याची सुद्धा कोणतेही स्वातंत्र्य नाही. अमेरिकेसारख्या देशामध्ये जर जाहीरनामा तुम्ही दिला तर तो 5 वर्षात पूर्णच करावा लागतो, अन्यथा तेथील जनता लोकप्रतिनिधीला रस्त्यावर फिरून देत नाही. आपल्या महाराष्ट्रातील किंवा आपल्या देशातील लोक एवढी वेडे आहेत की ते राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली येऊन किंवा त्यांच्या प्रेमापोटी म्हणता येईल त्यांच्या मागे फिरणारे आपले लोक आहेत. त्यांना अर्थव्यवस्थेचं किंवा देशाचं राज्याचं काही पडलेलं नाही. दुसरी गोष्ट अशी की आता सरांनी म्हणलं की लाडकी बहिणीला 6 महिन्यात 2100 रुपये केले. लाडक्या बहिणींना दिलं त्याबद्दल आमचं दुमत नाही, आम्ही त्याचं स्वागतच करतोय. पण दिव्यांग हा त्याच्याकडे कोणताही आर्थिक पाठबळ नसताना तो याच्यापूर्वी 300 रुपये पेन्शन होती. बच्चू कडू साहेबांच्या प्रयत्नाने आज ते आम्हाला 1,500 रुपये मिळते. पण मागील 15 दिवसापूर्वी लोकसभा सदस्यांची पेन्शन वाढ झाली, त्याला कोणताही ठराव मंजूर करायला काही अडचण आली नाही. तर दिव्यांगाची पेन्शन वाढ करण्यासाठी गेले 5 वर्षापासून किंवा गेली 75 वर्ष झाले आपण लढतोय. दिव्यांग आपण म्हणतो की आपला देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालेत, पण मी तर असा म्हणतो की अजून माझा दिव्यांग, माझा शेतकरी
हा पारतंत्र्यात आहे. 350 वर्षापूर्वी इंग्रजांनी राज्य केलं, पण आता सध्या देश स्वतंत्र होऊन सुद्धा हे राजकीय पुढारी यांच्या पारतंत्र्यामध्ये आपण आहोत. आपण स्वतंत्र झालेलो नाही. राजकीय पुढारी आपल्याला स्वतंत्र होऊनही देणार नाहीत. तर आमच्या एवढ्याच मागण्या आहेत या आंदोलनाच्या माध्यमातून की दिव्यांगांना पेन्शन ही 6,000 झालीच पाहिजे. शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळालाच पाहिजे. शेतकऱ्याची कर्जमाफी तर झालीच पाहिजे. अन्यथा दिव्यांगाच्या प्रश्नांबरोबर शेतकरी हा तेवढाच महत्त्वाचा आहे. जर कर्जमाफी केली नाही तर बच्चू भाऊंच्या पुढील आदेशानंतर कोणताही दिव्यांग बांधव शांत बसणार नाही. पूर्ण महाराष्ट्रभर उग्र स्वरूपाचे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. अन्यथा कोणत्याही लोकप्रतिनिधीला, विधानसभा सदस्यांना किंवा लोकसभेच्या सदस्यांना रस्त्यावर फिरून देणार नाही. हे प्रहार संघटनेच्या वतीनं मी आज अल्टिमेट देतोय. तुम्हाला एक प्रश्न आहे. आता महायुती सरकार आहे आणि महायुती सरकार असताना तुम्ही आता मोर्चा पण घेऊन आलाय. नक्की आता तुम्ही कोणाला भेटायला झाला आणि तुमच्या मागणी कोणाकडे आहेत? कुठल्या नेत्याकडे तुम्ही चालला भेटा? आमच्या मागण्या ह्या विद्यमान आमदारांकडे आहेत आणि सरकार, महाराष्ट्र सरकारकडे आहे. आम्ही फलटण तालुक्याच्या वतीने सध्या फलटणला सत्तेत विद्यमान आमदार 2 आहेत. हे फलटण तालुक्याचं एका अर्थाने एक चांगलं पण आहे आणि एका अर्थाने दुर्दैव पण आहे. जर 2 आमदार असून सुद्धा जर तालुक्यातल्या सर्वसामान्य व्यक्तींना, दिव्यांगांना, शेतकऱ्यांना, विधवा भगिनींना जर आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव कोणतंही नाही. हे आंदोलन राजकीय आहे का फक्त अपंगांच्याच प्रश्नासाठी आहे? नाही, हे आंदोलन हे राजकीय नसून दिव्यांग, विधवा, शेतकरी, निराधार, शेतमजूर व सामान्य लोकांसाठीचं आहे. अशा मागण्या व्यतिरिक्त अजून तुमच्या कुठल्या आणखी मागण्या आहेत का? नाही, सध्या तरी आता ह्या 3च मागण्या प्रमुख मागण्या आहेत आमच्या. अशा बोलायला गेलं तर दिव्यांगाच्या विविध मागण्या आहेत. जर आपल्याला दिव्यांगाच्या मागण्यांवरती बोलायचं म्हणलं तर वेळ आल्यानंतर आपण बोलूया. की 6,000 आहेत दिव्यांगांबरोबर आम्हाला पण व्हावेत, एवढीच इच्छा आहे आमची. नमस्कार. सर्व दिव्यांग बांधवांचे, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, त्याचबरोबर शेतकरी, मजूर आणि त्याचबरोबर वंचित असलेले सर्व वेळात वेळ काढून तुम्ही इथं हजर राहिला, प्रथमतः तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. प्रहार संघटनेच्या एका शब्दाला जागा राहिला त्याबद्दल तुमचं अधिक मनपूर्वक आभार करतो. अशीच एकजूट दाखवा आणि त्यामुळं आपले ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य होणार हे तुम्हाला मी 100% लिहून देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आम्ही शिकलो, संघटित झालो, पण संघर्ष करायला मागं पडलो. आम्ही शिकलो, संघटित झालो, पण संघर्ष करा आम्ही मागं पडलो. संघर्ष करा का मागं पडला? त्याची कारणं एक आहेत, कारणं अनेक आहेत, कुणाचे अनेक प्रश्न आहेत. ते अनेक प्रश्न आपल्याला मांडता येत नाही. संविधानावरती हा भारत देश चाललाय, संविधानावरती भारत देश चाललाय. आपलं राईट्स ऑफ काय आहे, सर्वसामान्य माणसाला किती पॉवर आहे हे तुम्हाला अजून माहित नाही. प्रत्येकाला बोलायचं स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला आपापले प्रश्न मांडायचा अधिकार आहे, पण आपण मांडू शकत नाही. भेटतो आपण. मी कसं बोलू, मी ह्यांना कसं बोलू, मी अधिकाऱ्यांना कसं बोलू, सरकारवर टीका मी का करू टीका, हे बेचं आपल्याला कितीतरी वर्षापूर्वी सांगितलं होतं. आपल्याला शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो शिक्षण घेतो तो गुरुलियाला सुद्धा राहणार नाही, डरकाळीच फोडणार. तो जो शिक्षण घेतो तो डरकाळीच फोडणार. या ठिकाणी प्रहार संघटनेचे सर्वस्वा माननीय बच्चूभाऊ कडू यांनी सर्व महाराष्ट्रामध्ये सांगितलं होतं की 11 तारखेला रात्री 8 वाजता आमदार भवनावरती आंदोलनाचा इशारा दिलेला होता त्यांनी वरच, बरोबर नाही? त्याच धर्तीवरती 8 तारखेला आपण इथं बहुसंख्येने हजर राहिलो. आपल्या काही प्रमुख मागण्या आहेत. त्या मागण्या कोणत्या आहेत? त्या दिव्यांग बांधवांच्या मागण्या कोणत्या असणार, विधवा भगिनीच्या मागण्या कोणत्या असणार, शेतकऱ्याच्या मागण्या कोणत्या असणार, आणि एखादा मजूर, एक तरुण वर्ग आहे त्याच्या मागण्या कोणत्या असणार. ह्या सगळ्या मागण्या आज मांडायच्या तिथं. दिव्यांग मांडून काय मागणार आहे? पेन्शन आपली 6,000 झाली पाहिजे. सगळ्यात महत्वाची म्हणजे पेन्शन मंजूर झाली पाहिजे. विधवा महिलांची बी पेन्शन मंजूर झाली पाहिजे. घरकुल योजना प्रत्येकाला मिळालं पाहिजे. घरकुल तर माझ्या मते प्रत्येक दिव्यांग बांधवाला घरकुल मिळालं पाहिजे. घरकुल का मिळत नाही?
ह्या प्रश्नावरती आपण आक्रमक झालं पाहिजे. हितच नाही, तालुक्याच्या ठिकाणीच नाही, गावागावामध्ये ग्रामपंचायतमध्ये आक्रमक झालं पाहिजे. माझा अर्ज का भरून घेत नाही, त्या ग्रामसेवकाला विचारलं पाहिजे जाब आपण, माझी घरकुल मिळालंच पाहिजे. तो कुठलाही असू दे प्रशासकीय अधिकारी, तो स्वतःच्या खिशातली योजना देत नाही. योजना ह्या वरती झालेल्या असतात, त्या फक्त रन करत असतात. तिसरा प्रश्न असा, शेतकरी बांधवाला आता कितीतरी हाल अपेष्ट करत असतात. शेतकरी बांधवाला त्याच्या शेतीला हमीभाव नाही, शेतीला हमीभाव नाही. ऊन वारा पाऊस पासून शेतकरी हा अतिशय इतक्या, प्रथमतः मी तुम्हाला हे सांगतो, प्रथम शेतकरी हा पहिला वर्ग होता, दुसरा वर्ग हा होता नोकरी होता, आणि तिसरा हा व्यापार होता. आता उलट झाले, व्यापारी पहिला, नोकरी दुसरा आणि शेतकरी तिसरा. सर्वांना पोशिंदा कोण असतो? शेतकरी. त्याला प्रथम स्थान दिलं पाहिजे शेतकऱ्याला. द्वितीय स्थान जे आहे ते मिळालं पाहिजे नोकरदाराला, आणि तिसरं स्थान ते दिलं पाहिजे ते लक्षात ठेवा सगळ्यात जास्त व्यापारी वर्गाला. मी एवढा आक्रमक का बोलतो, त्याच्या पाठीमागची कारणं आहेत. ह्या सरकारनं आपल्याला जाहीरनामामध्ये दिलं होतं, जाहीरनामा तुम्ही वाचा. सभेमध्ये सांगितलं होतं शेतकऱ्याचे कर्ज आम्ही माफ करू, शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू. हे सरकारला विसर पडले. लाडक्या बहिणीला 1500 रुपये निवडणूक व्हायच्या अगोदर 1500 रुपये जाहीर केलं, 3 महिन्याचा ॲडव्हान्स दिलता, 6 महिने झाले की 2100 रुपये गेले. दिव्यांग बांधव 72 वर्ष झालं त्याला पेन्शन वाढली नाही 1500 रुपये. दिव्यांगाविषयी प्रश्न मांडणारा कोण असेल महाराष्ट्रामध्ये 288 आमदारापैकी एकच आमदार असेल तर माननीय आमदार बच्चूभाऊ कडू. बच्चूभाऊंना सभागृह, बच्चूभाऊ दिव्यांगाव, मतिमंद असू दे, निराधार असू दे, शेतकरी असू दे, सर्व प्रश्नावरती आवाज उठवणारा जर असेल कोण नेता तर आमदार बच्चूभाऊ कडू. आमदार बच्चूभाऊ कडू म्हणून तर आपल्याला आता लक्षात ठेवायचं, दिव्यांगाला पेन्शन मिळते. दिव्यांगाला वेगवेगळी संघटना, 2016चा कायदा आहे, 32 शासन निर्णय केलेत. किती? 32 शासन निर्णय केले. त्यातले किती निर्णय तळागाळापर्यंत पोहोचले याचा विचार पडलाय शासनाला. 32 शासन निर्णय आहेत 2016 साली मंजूर केलेत, त्यातल्या किती तळागाळापर्यंत मिळालेत अपंग बांधवाला, तुम्ही विचार करा. एकासाठी आपल्याला एवढं भांडतात लागत असेल तर या 32 निर्णयासाठी किती भांडावं लागेल आपल्याला. हे सरकारी नोकरदार का झोपा करतात का? दिलेला वरचा आदेश का पाळत नाहीत? हे सगळे सरकारी नोकरदार हे ताटाखालची मांजरं आहे. ती ताटाखालची मांजरं वर्ण हुकुमाला की ऐक, यस सर, नो सर. अरे काय करतो? आम्ही बनवला तुला, आम्ही पैसे देतो, तुझा पगार जनतेने जातो, पगार आम्ही देतो. रुबाब त्यांचा, आमचं ऐकायचं तुम्ही. हे तोंडपोडा आमचं ऐकायचं, नाहीतर सोडणार नाही. मी प्रहार संघटनेचा जिल्हा कार्याध्यक्ष अजिबात सोडणार नाही. दिव्यांगाला 6000 पेन्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सोडणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रहार संघटनेचा विजय असो, प्रहार संघटनेचा विजय असो. आपले नेते आदरणीय ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू भाऊ यांच्या राज्यस्तरीय जे राज्यभर 288 आमदारांच्या घरासमोर जे मोर्चाचं आंदोलन पुकारलेलं आहे, त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्याचा मूळ विषय होता जे बच्चूभाऊ 21 मार्च 2025 ते 23 मार्च 2025 अन्नत्याग आंदोलन जे बच्चूभाऊंनी केलं होतं रायगडावरती. तर त्यातील शासनानं मागच्या आश्वासित केल्याप्रमाणे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये एकूण मागण्या होत्या 22, त्यामध्ये 19 मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन देऊन तसं आदेश पारित केलेला आहे. त्याचबरोबर उर्वरित ज्या काही 3 मागण्या आहेत त्या 3 प्रमुख मागण्या घेऊन आपण या ठिकाणी आपल्या फलटण तालुक्यामध्ये शिवाजी पुतळ्यापासून या प्रशासकीय भवनापर्यंत आंदोलन छेडलं आहे. त्यामध्ये त्या 3 प्रमुख मागण्या अशा होत्या की दिव्यांगाला पेन्शन ही 6000 इतर राज्याप्रमाणे व्हावी, दुसरा मुद्दा होता शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी, आणि तिसरा मुद्दा होता शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा. या 3ही मागण्या या आत्ता असलेल्या कार्यरत असलेल्या सरकारकडून प्रस्थापित जाहीरनाम्यामध्ये निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या असल्या कारणानं
आपण हे आंदोलन आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाखाली, बच्चू भाऊंच्या आदेशानं आपण फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये राबवत आहोत आणि हे आंदोलन शांततेनं आपल्या सर्व दिव्यांग बांधवांनी, निराधार बंधू भगिनींनी, त्याचबरोबर शेतकरी वर्गानं, पक्षाच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सौजन्यशीलतेनं व्यवस्थितरित्या इथपर्यंत पार पाडलेला आहे. आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, आपल्या हक्कासाठी इथं आपण सगळे जमलात, त्याबद्दल संघटनेच्या पक्षाच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथंच संपला असं जाहीर करतो. अपंगाला पेन्शन